मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कल्याणमधील कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना भाजप युतीवर जोरदार टीका करत कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारा फोडलेला आहे। भाजप आणि शिवसेना हे टेंडरसाठी एकत्र आलेले पक्ष असून या पक्षांनी शहरांची वाट लावल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला। शहरांची वाट लावणारे पुन्हा सत्ता कशी मागतात असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। अच्छे दिनांसाठी मोदींच्या हातात सत्ता दिली पण ते सारखे परदेशी असतात असं म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला होता। सध्या थापाड्या या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून भाजप हा शब्द वापरला जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे। थापा मारणे या थापा या शब्दाला एक पर्यायी शब्द आलाय सध्या डिक्शनरी मध्ये भाजपा। खोटं नाही सांगत आहे, लहान लहान मुलं बोलतात हल्ली, सगळेजण बोलायला लागलेत। फालतू भाजपा मारू नको रे। नवीन सरकार आलं युतीचं, हे घातली युती, हे पगाराच्या दिवशी एकत्र येतात फक्त शिवसेना भारतीय जनता पक्ष। काय टेंडर निघते आले एकत्र, टेंडर नाही गेले स्वतंत्र। ते असतात नाही का महिना अखेरीस पगाराच्या वेळेला येतात एकत्र, त्या दिवशी भांडण मिटतात घरातली। पैसे खायच्या वेळेला बरोबर एकत्र येतात, कल्याण डोंबिवली लुटायच्या वेळेला बरोबर एकत्र होते, आता वेगळे। आता वेगळे वेगळे होऊन स्वतःला एकमेकांना शिव्या घालतायत। मिळून एकत्र मिळून वाट लावलीत ना या शहरांची। मला कळत नाही बघा, एक परदेशी स्त्री, एक परदेशी महिला परदेशातनं भारतात आली आणि 10 वर्ष राज्य केलं। सोनिया गांधी परदेशातनं इथे येऊन 10 वर्ष भारतावरती राज्य केलं आणि एक इथला माणूस ज्याच्या हातामध्ये राज्य दिलं तो परदेशी। काय बोलायचं आता? महाराजांचं स्मारक हे आपण सांगितलं पहिल्यापासून, मी सांगत आलो महाराजांची स्मारकं जर उभी करायची असतील तर महाराजांची गडकिल्ल्याने रूपाने उभी आहेत स्मारकं, ती पहिली चांगली करा। आमच्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी म्हणून आमचा इतिहास हा त्यांच्या समोर राहिला पाहिजे, आम्ही आमच्या पुढच्या सगळ्या लोकांना सांगू शकलो पाहिजे।